प्रश्न क्रमांक 1. पुणे येथील विश्रामबाग वाड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा सत्कार करण्यात आला होता? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए महर्षी कर्वे, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी न्या रानडे, ऑप्शन डी गो ग आगरकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 2. भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कोठे आहे? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी सारनाथ, ऑप्शन सी पाटणा, ऑप्शन डी वैशाली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सारनाथ. प्रश्न क्रमांक 3. सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए तलाठी, ऑप्शन बी पोलीस पाटील, ऑप्शन सी ग्रामसेवक, ऑप्शन डी तहसीलदार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 5. भारतात महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता दिला जातो? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए महिला सन्मान पुरस्कार, ऑप्शन बी युवा नारी पुरस्कार, ऑप्शन सी भारतरत्न पुरस्कार, ऑप्शन डी नारी शक्ती पुरस्कार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नारी शक्ती पुरस्कार. प्रश्न क्रमांक 6. 7 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला आहे? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी गोंदिया, ऑप्शन सी गडचिरोली, ऑप्शन डी नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेतील विविध तरतुदीनुसार फक्त निर्वाचित प्रतिनिधींचा विचार करता लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए 540, ऑप्शन बी 554, ऑप्शन सी 555, ऑप्शन डी 550. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 550. प्रश्न क्रमांक 8. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याचे अधिकार कोणास आहेत? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए विभागीय आयुक्त, ऑप्शन बी मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑप्शन सी जिल्हा अधिकारी, ऑप्शन डी जिल्हा परिषद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 9. कोकणात मुख्यत्वे कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए केंद्रित, ऑप्शन बी ताराकृती, ऑप्शन सी रेखाकृती, ऑप्शन डी वर्तुळाकृती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रेखाकृती. प्रश्न क्रमांक 10. राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए 1920, ऑप्शन बी 1998, ऑप्शन सी 1921, ऑप्शन डी 1922.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1920. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.